आणि सर्व ठिकाणी कापूस केंद्रे उघडल्या गेली पाहिजेत। शेतकऱ्यांचा कापूस हाताशी आलेला आहे आणि कापसाची खरेदी अत्यंत खेडा खरेदी कमी भावाने त्या ठिकाणी व्यापारी करतायत। म्हणून ह्या संदर्भामध्ये तात्काळ खरेदी केंद्र सुरू करून योग्य भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे। त्याचबरोबर या वर्षीला पाऊस कमी आला त्यामुळे सोयाबीनचं जे उत्पादन होतं ते अत्यंत अल्प अशा प्रकारचं उत्पादन शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलं। समूळ नष्ट झालं म्हटलं तरी वावगं होणार नाही तशा प्रकारची सोयाबीनची अवस्था झाली। अनेक शेतकऱ्यांनी शेतीचं पीक काढण्यापेक्षा त्यामध्ये जनावरं सोडली, त्यामुळे सोयाबीनचा हा शेतकरी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला। तर त्याला मदत करण्याच्या संदर्भामधली सुद्धा भूमिका ही राज्य शासनाने घेतली पाहिजे। कोकणामध्ये अतिवृष्टी झाली, धानाच्या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली, त्याही संदर्भामध्ये राज्य शासनाने मदतीच्या संदर्भामध्ये घोषणा केली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।